राज्य सरकारने आता पहिलीपासून हिंदी विषय हा कंपल्सरी केलेला आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये काहीच राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नेमकं याच हिंदी विषयावरती ह्या सर्व शिक्षकांना काय वाटतं आपण या सर्व शिक्षकाकडून जाणून घेणार आहोत. तर वेगवेगळ्या शाळेतील वेगवेगळ्या विभागातील हे सर्व शिक्षक जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातील आहेत आणि आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहे. सुरुवातीला आपण जाऊयात आंभोरे सरांकडे. सर, खरं तर हे राज्य सरकारने निर्णय घेतला, ह्या निर्णय तुम्हाला पटतं का? तुम्हाला काय वाटतं नेमकं? हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि महाराष्ट्र शासनाने सीबीएसई पॅटर्न अंमलबजावणी करण्याचे ठरवलेले. त्या अनुषंगाने हिंदी पहिलीपासून कंपल्शन करणं ह्याच्यामध्ये गैर काही नाही. वास्तविकता अशी आहे की आपण जेव्हा पहिल्या वर्गापासून हा विषय चालू करत आहोत तर तेव्हा तज्ज्ञ अध्यापक, ट्रेन्ड अध्यापक आणि त्या अगोदरच्या शिक्षकांचा वर्कलोड वाढत आहे, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे की ज्या माध्यमातून अगोदरच्या शिक्षकावर अतिरिक्त तासिकेचा ताण येऊ नये आणि त्यांची मानसिकता ही अध्यापनासाठी योग्य राहील. ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. राहिला दुसरा मुद्दा, आपण इंग्रजी शाळेच्या संदर्भामध्ये अगोदर बोललो होतो की इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पेव फुटलेलं आहे. बरोबर. वास्तविकता अशी आहे की मराठी माध्यमातून मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे प्रभावी असतं असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा आणि प्रायव्हेट एडेड स्कूल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या यांना जर आपण योग्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं आणि तज्ज्ञ मनुष्यबळ आपण दिलं तर खऱ्या अर्थानं हे जास्त उपयोगी ठरेल असं मला वाटतं. मात्र कुठेतरी सर हिंदी भाषेला विरोधही होतो, हिंदी विषयाला. हिंदी विषयाला विरोध होतो ह्याच्या मागचं कारण असं आहे की आपण मातृभाषेतून शिक्षण घेतलेलं जास्त प्रभावी असा आपली एक समज झालेला आहे. हिंदी हा एक विषय आहे की जो आपल्याला राष्ट्रीय पातळीवर उपयोगाचा आहे आणि अनेक ठिकाणी आपले विद्यार्थी पुढे गेल्याच्या नंतर ग्रॅज्युएशन नंतर UPSC परीक्षा जेव्हा देतात तेव्हा आपले विद्यार्थी कमी पडतात. म्हणून हे CBSE पॅटर्न महाराष्ट्रामध्ये जर आपण राबवला तर संपूर्ण देशाचा अभ्यासक्रम एक होईल आणि आपले विद्यार्थी सुद्धा गुणवत्तेमध्ये त्यांच्या तुलनेमध्ये कमी राहणार नाहीत. हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून ही सुरुवात हिंदीपासून केलेली आहे. म्हणजे राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे असं तुम्हाला वाटते? निश्चितच आंभोरे सरांना जे राज्य सरकार निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना चांगलं वाटतंय. नेमकं तुम्हाला काय वाटते सर, हा निर्णय जो आहे तो खरंच योग्य आहे, अयोग्य, नेमकं काय? निर्णय जो घेतलेला आहे शासनाने तो मान्य करावाच लागेल, परंतु घाई गडबडीत घेतलेला आहे असा निर्णय असा वाटतो. कारण की बालमनावर पहिलेच 2 भाषेचा अतिरिक्त भार आहे आणि पुन्हा त्रिभाषा कंपल्सरी करणं इतकी गरजेची आहे का याचा पहिले विचार शासनाने करावा. आणि त्यामध्ये आणखीन शिक्षकावर जो अतिरिक्त अगोदरच अशैक्षणिक कामाचा जो बोजा आहे, म्हणजे भरपूर कामं शिक्षक आहे की शिक्षकाला शिकवणं सोडून बाकी सर्व कामं करावं लागतात, आजची परिस्थिती आहे. आणि त्याचाच परिणाम बघा की आपल्या मराठी शाळा किंवा जिल्हा परिषदच्या शाळा ह्या बंद पडत आहेत संख्याअभावी. आणि त्यामुळे शासनानं पुन्हा विषय सुरू करण्याला स्वागतच करावं लागेल, परंतु तेवढं मनुष्यबळ त्या विषयासाठी देणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या विषयाच्या तासिका कमी करून जर हिंदी शिकवा असं शिक्षकाला सांगितलं तर अगोदरच 15 मार्चच्या GR नुसार बरेचसे शिक्षक हे अतिरिक्त होत आहे. आणि त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर त्याला मनुष्यबळ देणं, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सुविधा देणं गरजेचं आहे. निर्णय कंपल्सरी करणं आणि लागू करणं कोणाच्या दबावाखाली किंवा कोणा शासनाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या याच्याखाली दबावाखाली करणं योग्य नाही. पहिले आपल्याला गरजेचं आहे का? कारण अगोदरच धोरण आपलं आहे की 5वी पर्यंत मातृभाषेत मुलांचं मातृभाषा ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजेत. मातृभाषा ही जर चांगली आली तर बाकी विषयही त्याला चांगले येतीलच. इंग्रजी आवश्यक आहे, हिंदी आवश्यक आहे, परंतु इथं महत्वाचं म्हणजे जो मनुष्यबळ आहे, मनुष्यबळाचा जो प्रश्न आहे. बरोबर, तुमचा मनुष्यबळाचा प्रश्न आहे. कुठेतरी राज्य सरकारने मनुष्यबळ वाढवून द्यावं. सर, याच्यात एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जी आपली मातृभाषा आहे त्याकडे कुठेतरी या बालवयामध्ये दुर्लक्ष होईल असं थोडी शंका येते. मातृभाषाकडे दुर्लक्ष होत आहे आणि हा शासन विचारच करत नाही की मराठी शाळा बंद का पडत आहे. इंग्रजीच्या नावाखाली पालक हा अशिक्षित आहे, पालकाचं त्याच्याकडे दुर्लक्ष नाही, इंग्रजीचं फॅड आहे. आणि खरे जे विद्यार्थी आहेत, अगोदरचे आपले जे अधिकारी वर्ग आहेत किंवा आम्ही सुद्धा सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेमधूनच शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या पदावर जाणारे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर हे सुद्धा जिल्हा परिषद शाळेतलेच आहेत. त्यामुळं पालकांनी सुद्धा, मी याच्या माध्यमातून सर्व पालकांना सुद्धा आवाहन करतो
की प्रत्येक ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा वाचवणं गरजेचं आहे. आज जर त्या शाळा बंद पडल्या तर उद्या बहुजनाचं शिक्षण हे अडचणीत येणार आहे. आणि मराठी अत्यंत शाळा- महत्वाचा मुद्दा जो आहे तो सरांनी मांडलाय. खरं तर गावोगाव खेड्यामध्ये जे आहेत ते इंग्लिश स्कूल मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि कुठेतरी जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत ते ओस पडतील की काय अशी भीती लागली आहे. प्रत्येक पालक जो आहे तो त्या इंग्लिश स्कूलमध्ये आपला विद्यार्थी टाकतोय. नेमकं तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल? मला वाटतं हा शासनाने जो घेतलेला निर्णय आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या नवीन अधिनियमानुसार घेतलेला हा निर्णय मला वाटतो. परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने ज्या खेडोपाडी असलेल्या शाळा आहेत, दऱ्याखोऱ्यांमध्ये असलेल्या शाळा आहेत, तिथे शिकणारा जो विद्यार्थी आहे, हाच विद्यार्थी आज मराठी शाळेपासून दूर जात चाललेला आहे. याबद्दल उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकार म्हणते म्हणून किंवा तेच सरकार तीच पक्ष आपल्या इथेही महाराष्ट्रात असल्यामुळं घाईगडबडीमध्ये तो निर्णय जशाच तसा लादणे, मला वाटतं मराठी माणसावर हा एक अन्याय आहे. दुसरी गोष्ट, एक फ्रेंच लेखक असा म्हणतो, ज्यांची मातृभाषा नसते त्यांचा कुठला देशही नसतो. असं का म्हणलं असेल तो लेखक? याचं मूळ कारण असं आहे, ज्यावेळेला जर्मन भाषा त्यांच्यावर लादल्या गेली काही फ्रान्सच्या भागावर, त्यावेळेला त्या लेखकाचं असं म्हणणं होतं की ज्यांची मातृभाषाच नसेल त्यांचा देशही असू शकत नाही. जर हळूहळू अशा पद्धतीने जर हिंदी भाषिकांचं, उद्या तुम्ही म्हणसाल भोजपुरी तुम्हाला शिकायची आहे, अनिवार्य भोजपुरी शिका, किंवा इतर ज्या काही उत्तर भारतातल्या भाषा आहेत त्याही शिका म्हणसाल, आणि एक मला वाटतं आमच्या मराठी भाषेवर हा एक मोठा गदा आणल्यासारखं होईल. जसं दक्षिण भारतामध्ये विविध भाषा आहेत, त्यांनी त्यांची अस्मिता टिकवलेली आहे, द्रविडियन लिपीतल्या भाषा, तेही आपल्या भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये आहेत, तेही कॉन्ट्रीब्यूट करतात. आपण आपल्या देशाच्या कॉन्ट्रीब्यूट करतच आहोत. विनाकारण हिंदी भाषेला पहिलीपासून आणून एक वादंग निर्माण करणं विनाकारण, म्हणजे याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. मला वाटतं आपली जी प्रादेशिक भाषा आहे, जी काही आपली अस्मिता आहे, मला वाटतं त्याला एक प्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण की मातृभाषा असेल तरच तुम्ही जिवंत असाला किंवा तुमची संस्कृती तुम्ही जिवंत ठेवसाल, असं मला या निमित्तानं वाटतं. सरांनी जे ते अगदी मोजक्यात एक उदाहरण दिले काय लेखकाचं, खरंच ते उदाहरण एक नोंद घेण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं सर, नेमकं काय बदल करावेत किंवा मग जसं आहे तसंच राहावं, नेमकं काय वाटतं? नाही सर, आज शासनाने जो हिंदी विषय आणलेला आहे, बोली भाषेतून शिक्षण हे बालवयावर लवकर होते. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही हिंदी भाषा आणायले, विद्यार्थ्यावर बर्डन आणायले, पण सामाजिक शास्त्र असा विषय आहे, ती आपली संस्कृती हा शिकवणारा विषय, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हाले. कारण इंग्लिश, मराठी, हिंदी, जो आपली जी मातृभाषा आहे, जो सांस्कृतिक इतिहास आहे, जे फक्त आपला 4थी पर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात, समोर का नाही जात? कारण जसं तुम्ही हिंदीकडे लक्ष देता तेवढं तुम्ही समाजशास्त्राकडे लक्ष द्या. कारण सामाजिक विषय हा अत्यंत महत्वाचा आहे. तुमचा भूगोल असेल, इतिहास असेल, याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण 2024ला 15 मार्च 2024ला एक शासनाने निर्णय आणला. कारण पहिले 39 विद्यार्थ्यामागे 3 शिक्षक होते आणि त्यामुळे एक भाषा विषय, एक शास्त्र विषय आणि एक विज्ञान असं व्यवस्थित शिकवायचे. परंतु वर्कलोड कमी करून म्हणजे आता 61 विद्यार्थ्यामागे हा निर्णय आलेला आहे. कारण दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या ही कमी व्हायली आणि तो वर्कलोड शिक्षकांनी शिकवायचा. आज पुन्हा आता हा हिंदी विषय आणलेला आहे. आता हा एक वर्कलोड शिक्षकावर येणार आहे. शासनाला हा विषय जर आणायचा असेल तर पहिले तुम्हाला वर्कलोड, मनुष्यबळ हा वाढवावा लागेल. सर्व शिक्षकांची मागणी हीच आहे की मनुष्यबळ वाढवून द्या. नेमकं काय वाटतं सर थोडक्यात? सर, आता हा जो शासनानं हिंदी विषय आणला कंपल्सरी आणि हा जो GR आला, या GR मध्ये हिंदी विषयासाठी कला, कार्यानुभव आणि आरोग्य शिक्षण या विषयाच्या तासिका कमी केल्या. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एकीकडे सांगतो की मुलांचं शिक्षण हे आनंददायी झालं पाहिजे, खेळातून झालं पाहिजे, कृतीतून झालं पाहिजे, आणि एकीकडे त्या बालमनावर आपण अत्याचार करत आहे भाषेच्या नावाखाली, की एक भाषा एक देश या नावाखाली त्यांचं जे आनंद आहे तो आपण हिरावून घेत आहे. त्यांच्या आरोग्य शिक्षणाकडे सुद्धा आता दुर्लक्ष होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या कलाकडे, त्यांच्या कार्यानुभवकडे, त्यांच्यामध्ये असलेल्या विशिष्ट कलागुणाकडे दुर्लक्ष होण्याची फार जास्त शक्यता आहे. मग त्यासाठी शासनानं वेगळं मनुष्यबळ दिलं पाहिजे आणि कला, कार्यानुभव, इतर जे विषय त्यांचं सुद्धा जे काही तासिका नियोजन आहे ते त्या विषयासाठी तेवढा वर्कलोड त्यांना सुद्धा देणं गरजेचं आहे. तरच विद्यार्थ्याचं शिक्षण आनंददायी होईल. निस्ता हा शासनाचा एक बडगा म्हणून
हे जे काही मनुष्यबळ आहे, जे शिक्षक आहेत, ते फक्त ये रे माझ्या मागल्या करत तसंच ते शिकवत जाणार आहेत. आज आपण इंग्रजीचा जर कंपल्सरीचा विचार केला तर मराठी माध्यमाच्या बऱ्याच शाळांमध्ये फक्त तो विषय कंपल्सरी आहे. कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही, तज्ज्ञ शिक्षक नाहीत. त्यामुळं इंग्रजी सुद्धा थातूरमातूरच शिकवल्या जाते. कुठलाही विद्यार्थी इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी 5वी पर्यंत त्याला काही येत नाही. तोच विषय आज हिंदीचा सुद्धा भविष्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनानं आधी पूर्व नियोजन करणं गरजेचं आहे. कंपल्सरी करू द्या, पण पूर्ण नियोजन करून, पूर्ण प्रशिक्षण देऊन, तसे शिक्षक देऊन, मनुष्यबळ देऊन हे निर्णय धोरण लागू केलं पाहिजे. हे सर्व शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, वेगवेगळ्या विद्यालयाचे, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे शिक्षक आहेत. शेवटचं आपण सरांकडे जाणार आहेत. काय वाटतं, तुमचं मत काय नेमकं व्यक्त करणार? शासनानं हा जो निर्णय घेतलेला आहे, तर या निर्णयाचं तर आपण बदलू शकत नाही. परंतु जे काही धोरण अवलंबलं त्यामध्ये जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये कोणत्याही पद्धतीच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या, तर ह्या माध्यमाच्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये बरीचशी आपल्याला वेगळ्या पद्धतीचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची कमतरता जाणवते. आणि त्याच्या अनुषंगानं पालकांमध्ये एक अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण झालेला आहे की शिक्षण म्हणलं की फक्त इंग्रजी शाळा आणि कॉन्व्हेंट. तर हे जे गोष्ट आहे, तर ही गोष्ट कधी पण पालकासाठी किंवा शैक्षणिक धोरणासाठी वाईट आहे. कारण आज विद्यार्थी जर ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या शाळा या ओस पडत आहेत, तिथं विद्यार्थीच नाहीये. आणि कमी विद्यार्थ्यामध्ये तसे सर्व शिक्षक आहेत, त्यांनी सर्वांचे जे आहे ते आपापले मत व्यक्त केले. तर आपण जर बघितलं तर गावखेड्यातल्या शाळा ज्या आहेत ते ओस पडतात की काय अशी भीती वाटली. कारण पावलावरती इंग्रजी शाळा जे आहेत ते थाटामाटात ओपन केलेले आहेत. आणि त्याच जे कष्टकरी शेतकरी ज्यांचे पाल्ले आहेत त्यांच्याकडून एका प्रकारची लूट जाण्याच्या तक्रारी येत आहेत. कुठेतरी राज्य सरकारने याच इंग्रजी शाळांवरती कुठेतरी निर्बंध आणण्याची गरज असल्याची ही भावना या ठिकाणी व्यक्त झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.